जय हिंद भावांनो बघा, इम्पॉर्टंट एक म्हणजे नोटिसी व्हायरल होत आहेत खूप, की ज्यामध्ये आपल्याला SSC GD जी आपली वेकन्सी आहे ती 2025ची ते वेकन्सी इन्क्रीज म्हणून हा नोटीस जो आहे व्हायरल होत आहे. खरंच 100% का आपली वेकन्सी इन्क्रीज होणार आहे का? जसं गेल्या बारी बी भावांनो बघा, पोस्ट हा कमी निघालते, पुन्हा वेकन्सी वाढली होती का? या बारी बी सेम तसंच होणार आहे का? वेकन्सी वाढणार आहे का 100%? हे आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघूया. आणि भावांनो, जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल ना, की मी जे आहे ते वेकन्सी वाढणार नाही हे मला माहीत नसेल आणि मी काय पण सांगत आहे, तर तुम्ही का नाही वेकन्सी वाढाच्या आधीचा व्हिडिओ मी बनवून ठेवता. मागच्या भरतीमध्ये मी सांगितलं होता 40 ते 50 हजारमध्ये आपली वेकन्सी होणार आहे. तो आपल्या चॅनलवरती असेल तर तुम्ही बघू शकता. मागच्या भरतीमध्ये मी म्हटलं होतं वेकन्सी 40 आणि 50 या दरम्यान असणार. 100% 40 ते 50मध्येच होते आपली वेकन्सी. तरी भावांनो, थोडं का होईना विश्वास ठेवा आपल्यावर, ठीक आहे. 100% विश्वास ठेवा भावांनो. 100% मी तुम्हाला खरी जी आहे ते माहिती देईन भावांनो, ठीक आहे. खोटी देऊन भावांनो काही फायदा नाही. खोटी जर माहिती भावांनो तुम्हाला द्यायची असली असती तर मी रोज 2 व्हिडिओ तुम्हाला टाकले असते भावांनो, 2 व्हिडिओ डेली. पण मी व्हिडिओ जो इम्पॉर्टंट असेल तोच बनवत आहे, कारण फालतू व्हिडिओ मी तुम्हाला बनवणार बी नाही आणि तुम्हाला भेटणार पण नाही. तर यामध्ये जे आहे ते मी एक चिराग जे आहे क्लासेस त्या टेलिग्रामवर डाउनलोड केलं आहे. आणि हा जो नोटिफिकेशन आहे तो रिअल आहे का नाही हे पूर्णपणे तुम्हाला सांगेल, की ह्याच्याद्वारे जे नोटिफिकेशन आहे ते 100% निघणार का, त्यामध्ये वेकन्सी इन्क्रीज होणार आहे का, हे 100% मी सांगेल भावांनो. याच्या आधी जर भावांनो चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा भावांनो, ठीक आहे. आणि एक व्हिडिओ जर आवडला असेल तर एक चांगला असं लाईक करा भावांनो, ठीक. लाईक करा. आणि ज्यांना भावांनो काही डाऊट असतील त्यांनी कमेंट करू शकता. मी कमेंटचं तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन भावांनो, ठीक आहे. यामध्ये सांगितलेलं आहे, इम्पॉर्टंट नोटीस दिलेला आहे, द रिक्रुटमेंट फोर्सेस फॉर द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल GD इन सेंट्रल आर्मड पोलीस फोर्स CAPF, SSF रायफलमॅन GD इन आसाम रायफल अँड CPO इन नार्कोटिक्स सेंट्रल ब्युरो एक्झामिनेशन 2025 इज करंटली अंडर रिव्ह्यू फॉर अँड इन्क्रीज इन द नंबर ऑफ वेकन्सी. म्हणजे हा म्हणत आहे की या भरतीमध्ये जे आहे 2025ची जी भरती चालू आहे SSC GDची, त्यामध्ये किती वेकन्सी म्हणजे नंबर ऑफ वेकन्सी ॲट प्रेझेंट टोटल, म्हणजे आता प्रेझेंट आहेत जी म्हणजे वेकन्सी जी नोटिफिकेशनमध्ये आलेल्या आहेत 39,481 ही वेकन्सी आता सध्या चालू आहे. बिन नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे ते दिलेलं आहे आपल्याला सर्वांना. आणि हे करून हे जे सिग्नेचर नंबर जे आहे ते पूर्णपणे जे आहे या म्हणजे जे ही भरती आहे याला पूर्णपणे पॅरामिलिटरी फोर्स असा यांचा म्हणजे व्ह्यू आहे, नाव आहे. आणि ही जी याची जी पुढील वेकन्सी इन्क्रीज होईल, हा जे आहे पूर्णपणे ज्याचा काम हा म्हणजे हा वेकन्सी इन्क्रीज होणार, हा तर सर्व इन्फॉर्मेशन हा जे आहे ते आपल्याला SSC म्हणजे SSC देऊ शकते, ठीक आहे. आणि जे फिजिकल जो असतो आपला तो या ठिकाणी CRPF घेतो आपला, ठीक आहे. फिजिकल जो आपला CRPF घेतो. जो पुढील आपला इथून जो एकदा वेकन्सी आपली इन्क्रीज झाली, समजा आता वेकन्सी समजा एक 15-20 दिवसामध्ये असं कळालं की 10-12 हजार 20,000 वेकन्सी वाढलेली आहे, तिथून जे पुढं प्रोसेस होणार आहे ते पूर्णपणे CRPF करेल, ठीक आहे. पुन्हा SSCचा काही संबंध राहणार नाही. SSC डायरेक्ट तुम्हाला जे आहे फायनल लिस्ट लावून टाकणार, ठीक आहे, जेव्हा CRPF डाटा जो आहे सबमिट करेल की इतकी मुलं पास झालेत. तरी भावांनो, याच्याद्वारे मला असं वाटतं की हा नोटिफिकेशन आहे, हा जो बोर्ड म्हणजे हा लिहिलेला आहे तो असं वाटतं की याच्यातून बघा इथं सिग्नेचर बी लिहिलं DIG, हा जो आहे तो एकदम फेक आहे, ठीक आहे. याच्यावर कोणी विश्वास ठेवू नका, हा फेक आहे 100%. हा म्हणजे बघा हा टायपिंग केल्यासारखं आहे, फक्त यामध्ये फॉन्ट चेंज करून बोल्ड वगैरे दिलेला आहे, बाकी काय नाही या ठिकाणी. हा पूर्ण पद्धतीचं फेस असं बनवलेलं आहे पूर्ण पद्धतीचं. तुम्ही कधी बी बघा सेंट्रल म्हणजे SSC GDच्या भरतीमध्ये कधीही पॅरामिलिटरी फोर्स म्हणून असा हा उल्लेख कुठल्या नोटिफिकेशनमध्ये आतापर्यंत दिसायला नाही. इथं नोटिफिकेशन दिलेलं आहे. तरी भावांनो, याद्वारेच हा म्हणजे काफी पॉईंट आहेत त्यामध्ये. तुम्ही बघा की तुम्हाला हा नोटिफिकेशन योग्य वाटणार नाही, ते सगळं चुकीचं नोटिफिकेशन आहे. आणि प्लस म्हणजे वेकन्सी जे आहे ते वाढतील का न वाढतील याचा विषय जर बोलायचं झालं तर बघा आता सध्या तर 39,000 प्लस वेकन्सी आहेत आपल्याकडे. यामध्ये 100% बघा 15 ते 20 हजार वेकन्सी 100% वाढेल. म्हणजे जी टोटल जे आहे ते 55 ते 60 हजार वेकन्सी 100% होईल. आता बघा हा शब्द आहे माझा 55 ते 60, फक्त 5,000च्या डिफरन्समध्ये भावांनो मी 100% सांगत आहे.
55 ते 60 या दरम्यान वेकन्सी वाढणार आहेत. हे पण चान्स जे आहेत ते 70% चान्स आहेत. ठीक आहे, 70% चान्स आहेत की वेकन्सी वाढेल. कारण जे आहे जे पुढील भरतीचा नोटिफिकेशन ऑलरेडी SSC दिलेली आहे. जर या भरतीमध्ये जर वेकन्सी बाय चान्स असा जर नाही झाला, व्हायला तर नाही पाहिजे, जर वाढली नाही तर पुढची जी वेकन्सी येणार आहे नोव्हेंबरमध्ये त्यामध्ये भावांनो 100% म्हणजे जास्तीत जास्त जागा येण्याचे खूप जास्त चान्स आहेत. आणि ज्या मुलांचे बघा भावांनो की मार्क कमी आहेत त्यांना असं वाटतं आहे की माझं या भरतीमध्ये काय होणार नाही, माझं काय या भरतीमध्ये देऊन काय फायदा नाही जाऊन वगैरे, तर त्याने आतापासून अभ्यासाला लागा. कारण गेल्या भरतीला जे फिजिकल आउट होते किंवा जे म्हणजे ज्यांना मार्क कमी आले जे फिजिकल कटअपला नाही बसले ते मुलं बघा भावांनो तेव्हापासून अभ्यास केले. या बारी त्यांचा स्कोअर 120+ आलेला आहे. तर तुम्ही पण भावांनो आतापासून तयारी लागा. माझा बी जो आहे मी OBC सर्टिफिकेट माझा निघत आहे, मी विचारलेला आहे. OBC सर्टिफिकेट मी बी काढत आहे. ठीक आहे, माझा OBC निघेल, मी पण तयारी करत आहे. कुठल्या इकडे तिकडच्या भानगडमध्ये पडू नका. 2 दिवस झालं मी बी पडलो होतो, पण त्यातून आता सगळं रिलॅक्स झालो आहे. आता काय कळलं मला पण समजून घ्या. पर तुम्ही तयारी सोडू नका भावांनो, प्लीज तयारी करा, तयारी चालू ठेवा भावांनो. ठीक आहे, आणि मी पण असा काय म्हणजे सगळं मला पण काही येत नाही, मी पण शिकत आहे. रिटर्न पुन्हा झिरोतून चालू करा भावांनो. असं समजू नका की मला हा टॉपिक पूर्णपणे येतं आहे, मी ह्या टॉपिककडे पूर्ण लक्ष देणार नाही, तर तुमची चूक असं होणार की याबारी जसं SSC GDची हिंदी होती, या बारीची SSC GDची हिंदी आपण सर्वांनी बघितलं आहे. हिंदी वाटलं की 2024 वाणी येईल, मी पैकीच्या पैकी उडवतो, हिंदी लई सोपी आहे, हिंदी लई सोपी आहे म्हणलं, अख्खं पॅरेग्राफ खाल्लं आहे, पूर्ण पॅरेग्राफच खाल्लं आहे हिंदीने एककाचं. तर असे भानगड आलेत, काय स्कोअर नाही काय नाही. जास्त नादी लागू नका. ज्यांना 115+ मार्क आलेले आहेत, 110+ किंवा 115+, त्यांनी बघा फिजिकलकडे चांगलं लक्ष द्या आणि डॉक्युमेंट सगळं ओके करून ठेवा आत्ताच, आणि फिजिकलला चांगल्या पद्धतीनं लक्ष द्या. आणि जे खरंच इकडे 105, 2, 4 इकडे 100, 90, 80 इकडे तिकडे घुरमळत आहेत ते पोरं, गपचूप इकडं तिकडं न लागता गपचूप आपला अभ्यास केलेला बघा सर्वात भारी आहे. अभ्यास करत राहायला. आता पोलीस भरती बी निघणार आहे. ठीक आहे, आता अधिवेशन चालू आहे, त्यामध्ये पोलीस भरती बी निघेल. करा अभ्यास, ते GDचा अभ्यास करा. GK GS तर दोन्हीकडे सेम आहे. GK GS वाचा आणि मराठी व्याकरण वाचा, चालू द्या. रोजचं कमीत कमी मराठी व्याकरण करा 1 तास, आणि इकडं जे आहे 2-3 तास, इकडे रोज 4 तास अभ्यास करा, जास्त नाही. आतापासून 4 तास अभ्यास केले ना मॉप चांगला 120+ स्कोअर आरामशी येऊन जात आहे. ठीक आहे, 120-125+ स्कोअर आला आणि तिकडं 10-7-8 नॉर्मलायझेशन होऊन तुम्ही पुढच्या भरतीला तर 100% सिलेक्शन घेणार. या भरतीत नाही बी जर तुम्ही झिरो आहेत ना या भरतीमध्ये, हिरो तुम्ही पुढच्या भरतीमध्ये 100% होणार. आणि हे नोटीस जे आहे एकदम फेक आहे, याच्या आधी काही लागू नका. वेकन्सी वाढणार असं नाही, वेकन्सी नाही वाढणार, वेकन्सी 100% वाढणार आहे, पण हा नोटिफिकेशन जो आहे फेक आहे. तर भेटू भावांनो पुढच्या व्हिडिओला. इम्पॉर्टंट असेल तर मी व्हिडिओ बनवेन. ठीक आहे, जय हिंद.